सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर धर्मांध लोकांनी केलेल्या हिंदूविरोधी कमेंटमुळे त्या धर्मांध लोकांविरोधात पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या शिवप्रतिष्ठानचे जयेश दिलीप पाटील यांना शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून मारहाणीच्या निषेधार्थ शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व पक्ष व संघटनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन। याबाबत सविस्तर वृत्त असे की वनावल येथील जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांध लोकांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली। याबाबत त्या धर्मांध मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात शिरपूर पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शिवप्रतिष्ठानचे विभाग प्रमुख जयेश पाटील यांना शिरपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांनी काहीही एक कारण नसताना जवळ बोलावून अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली असा आरोप शिवप्रतिष्ठान व सर्व पक्ष यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आलाय। तसेच धर्मांचे कार्य करणाऱ्यांना व गोरक्षकांना सतत डिपार्टमेंटकडून त्रास दिला जातो। अशा मनमानी कारभार व हुकुमशाही करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रशासनाने जाब विचारून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी। यावेळी निवेदन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने सर्व पक्षांचे व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बराबर है ना, बराबर एक नंबर है। विषय असायचे फक्त जयेशचा विषय नाही। या परिसरातील अनेक गावांमधल्या तक्रारी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकरता पोलीस विभागातले लोक अक्षरशः धरून मारतात। आम्ही तुमचे शत्रू नाही आणि असं वागणं काही अपेक्षित नाही आणि चांगल्या अधिकाऱ्यांकडनं तरी नाही। एखादा असताना सगळं 12 महिने परवडलेलं तर त्याच्या बाबतीत आम्ही काही अपेक्षा करत नाही, बोलत पण नाही। ठीक आहे, चला चालू जातो, पण आम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या चांगल्या अधिकाऱ्यांकडनं त्या दृष्टिकोनातून असं व्हायला नको होतं, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, इथले कत्तलखाने आम्हाला 100% बंद पाहिजे। जे गाड्यांवर विकतात तिकडनं आणून विकतात ते वाहतूक होते इकडे, तेही 100% बंद व्हायला पाहिजे। आणि जे ग्रामीण भागात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्या मुलांना काही कार्यक्रम असला तरी त्याला परवानगी घेतली नाही म्हणून चुकला। आता कोणत्या ताजियाला, कोणत्या गोष्टीला, अनेक गोष्टीला ज्या आता रमजान महिन्यात ज्या बैठकी चालू ठिकठिकाणी त्यांच्या कोणत्या परवानगी असतात? छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काही कोणाच्या पोटावर पाय किंवा तोंडावर पाय ठेवत नाही, डोक्यावर मुळीच ठेवत नाही, पण आमच्या डोक्यावर पाय ठेवायला नको असं आम्हाला अपेक्षित आहे विभागाकडनंही आणि वरिष्ठांकडनंही। तर त्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे। याच्या पुढे असं झालं आता काय होईल? आमच्या मनातनं पोलीस विभाग उतरेल, व्यक्ती नाही उतरत। काय होतं, एक कर्मचारी करतो जो काही कारण असेल, वैयक्तिक असतं, तुम्हालाही सगळ्या सत्रात आणि आम्हाला माहिती ते माझ्याही बरोबरचे सगळे IPS झालेले आहेत अनेक अधिकारी, पण त्याला मर्यादा असायलाच पाहिजे। आणि गरीब पोरग एकदम याचा आवाज सुद्धा निघत नाही त्या पोराचा लवकर, असं नाही व्हायला पाहिजे होता। कोणी काही कुठे काय करत चुकीचं आहे असं अपेक्षा ना। काहीतरी पोलीस झाल्यानंतर मला सांगा, आम्ही प्रतिनिधी समोर असं मॅटर झालेलं की म्हणजे ते मुस्लिम पोरांनी ज्या समजा या ज्या कमेंट टाकल्या, आम्ही जे सांगायला आलो बरोबर, त्यांचे 40 लोक इकडं, आपले 5 पोरं इकडं बसलेले आणि आपल्या 5 पोरांना मारहाण करतात आणि ते 40 मारहाण नाही करत, म्हणजे हा कोणता नियम झाला? बाहेर म्हणणं आहे हा पोरगा बाहेर बसला त्यावेळेस मी बीत आलेलो होतो। आल्यानंतर मी बाहेर त्यांना भेटलो, मी गेलो आणि त्यानंतर डायरेक्ट साहेबांनी मला सांगितल्यानंतर पूर्ण ऐकून, शिरपूर एवढं शांत आहे, शिरपूर मध्ये सांगितल्यानंतर पूर्ण ऐकून घेतात। पण हे वातावरण मला सांगा, हे जे मारताय चुकीच्या, आता मला डोक्यात काठी मारली, त्याला पायाला मारलेलं आहे, रात्रीची ऍडमिट आहे, तिथं एक पोलीस आलेला नाही,
आणि मला सांगा त्या पोरांनी मेडिकल करा, रात्री त्याला दवाखान्यात घेऊन गेला, तर 250 पोरांचा जमा झाला आपला. आणि तिथं साहेब तेव्हा त्या पोरांना ते मेमोटन पोरांना घेऊन येत आहेत, म्हणजे वातावरण खराब व्हायला पाहिजे शिरपूरच्या. ही परिस्थिती आहे का तेव्हा त्यांना पहिले पाठवलं नाही का? काल गुन्हा दाखल केला आणि त्याच्या अटकेची कारवाई चालू होती. साहेब, व्यक्ती जी आहे जयेश अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आज शिरपूर शहरामध्ये गेल्या 5-7 वर्षापासून खूप छान काम करतो. त्याची ना गुंडगिरीची पार्श्वभूमी आहे ना त्याच्यावर काही हिस्ट्री शीटर आहे, पण त्याला वागणूक देताना जर असं मारव जात असेल तर अशा अधिकाऱ्यांना म्हणजे साहेब अधिकारी जे आहेत के पाटील साहेब त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित नव्हतं की हा गरीब मुलगा आहे का, म्हणजे मग 5-50 मुस्लिम जमले त्यांच्या पुढे इथं चहा पाणी करायचं आणि बाकीच्या लोकांना चोकून काढायचं. आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा कुंभाडीच्या पोलीस चौकीवर हल्ला केला होतो मुस्लिम